ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. वाहतूक कोंडींना त्रस्त असलेल्या ठाणेकरांना वाहतूक बदलाच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. घोडबंदर रोडवरील कॅडबरी मेट्रो स्टेशनवर रूफ वॉटर ड्रेन टाकण्यासाठी 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले. ठाणे शहर वाहतूक शाखेनं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. घोडबंदर रोडवरील कॅडबरी मेट्रो स्टेशन या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर रूफ मेट्रो स्टेशनचं छतावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी मेट्रो स्टेशनवर रूफ वॉटर ड्रेन गटार टाकण्याचं काम 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. हे काम 30 टनी मोबाईल क्रेनच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर क्रेन ही मुंबई नाशिक वाहिनीवर कॅडबरी उड्डाणपुलावरील मुख्य वाहिनीवर उभी करण्यात आली आहे. यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहण्यासाठी 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आलेत. या काळात नितीन कंपनी ते मोडकबॉट नाका दरम्यान असणाऱ्या पादचारी पुलाच्या प्रवेशद्वाराजवळील संपूर्ण वाहतूक दोन्ही दिशांनी बंद राहील. या दरम्यान सर्व वाहनांना नितीन कंपनी उड्डाणपुलाच्या चढणीवरून खाली उतरून दुभाजक असलेल्या सेवा रस्त्याचा वापर करावा लागेल. ही वाहनं नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन इथून सेवा रस्त्यावर येऊन पुढे कोपरीवाडकडे इच्छित स्थळी जातील. हा पर्यायी मार्ग वापरून वाहन चालकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहनं या नियमांमधून त्यांना सूट देण्यात आली आहे.